थर्ड इयर आणि फायनल इयरला असणाऱ्या बऱ्याच स्टुडंटच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की माझं जर सीजीपीए कमी असेल तर माझं चांगलं कॅम्पस प्लेसमेंट होणार नाही का? तर सीजीपीएच्या बद्दल आपण एक गोष्ट अंडरस्टँड केली पाहिजे की कॅम्पस प्लेसमेंटमध्ये बऱ्याचदा सीजीपीए कडे एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून पाहिलं जातं. त्याच्यामुळे सीजीपीएचा एक कट ऑफ नक्कीच काही काही कंपन्या ठेवतात. त्यामुळे जर कमी सीजीपीए असेल तर तुमचा रिझ्युमे सिलेक्ट होणं हे थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. पण त्याही पुढे जाऊन अजूनही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की फक्त सीजीपीए ही एक गोष्ट नाही, त्यासोबत तुमचे टेक्निकल स्किल्स, तुमचं कम्युनिकेशन, तुमचा कॉन्फिडन्स, तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी या गोष्टी सुद्धा ज्या आयटी कंपनीज आहेत त्या एका कॅन्डिडेटमध्ये पाहतातच. तो जर तुमच्या हातामध्ये अजून 1 किंवा 2 सेमिस्टर बाकी असतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीजीपीए जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करण्यावरती फोकस करणं, ही गोष्ट आपल्या हातामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, जर आता आपल्या हातामध्ये सीजीपीए इम्प्रूव्ह करणं नाहीये तर आपल्या स्किल इम्प्रूव्हमेंटवरती आपण लगेच फोकस केलं पाहिजे. लेटेस्ट स्किल्स आपण अपग्रेड केले पाहिजे. एक्सपर्ट आपण किंवा मास्टर आपण एका कुठल्या ना कुठल्या तरी टेक्नॉलॉजी मध्ये बनलं पाहिजे. कारण तुमच्या कमी सीजीपीएची भरपाई हे फक्त तुमचे स्किल्स करणार आहे, ज्याच्यामुळे तुमचं एक चांगलं आयटी करिअर हे नक्कीच चालू होऊ शकतं.